16 ते 50 वर्षाची ही सफर कशी पूर्ण झाली कळलंच नाही. काय मिळवलं काय गमावलं कळलंच नाही. बालपण गेलं, तरुणपणही गेलं, कधी प्रौढ झाले तेही कळलं नाही. कालपर्यंत मुलगे होते, परत कधी सासरी गेले तेही कळलं नाही. कोणी म्हटलं बावळट आहे, कोणी म्हटलं हुशार आहे, काय खरं ते काय कळलंच नाही. अशी वडिलांची चालत नंतर पहिली वडिलांची चालायची, नंतर नवऱ्याची चालायला लागली, मग मुलांची चालली. तर आता इथं काय करायला लागली, आता सुनबाई आली. तर इथं आमच्या सुनबाईला आज सकाळी रविवार असल्यामुळं मूड आला होता की घर झाडायचा आणि तिला जरा पसारा आवरायचंच होतं. 5-6 दिवस आपल्याला जमतच नाही. तर तिचं ते आवरणं चालू झालं. आता मला काही थोडंसं कामच नव्हतं आज. काय करायचं असतं, मुलांना सुट्ट्या आणि सगळ्यांना सुट्ट्या असल्या की आपल्यालाच असं वाटतं. खरं तर आपण काय करायचं आता. पण आता चहा पित नाही, मग चहाचा गोडवा भरून काढायचा होता, त्यामुळं मी इथं शिरा करायला टाकला. पटकन शिरा करून घेतला. देवाला देवपूजा झालेलीच होती, त्यामुळं मग देवाला पण म्हटलं नैवेद्य होईल आणि आपल्याला पण पोटपूजा होईल, म्हणून मी इथं गरम गरम शिरा केला. थोडीसे झाडाला पाणी वगैरे घालायचं राहिलं होतं. इकडं तिकडं आपली जरा सकाळची निवांत वेळेतली मिरवी असते ना, छोटी छोटी कामं डोळ्याला दिसतील ती कामं करत राहायचं असतं. तोपर्यंत रेणुकाला फरशी पुसून झाडून घेऊन बाहेर एवढं रखरखत ऊन, त्यात विरेंची धावपळ आणि तिच्यामध्येच मनात आलं की चला मग आता फरशी पुसून झाले तर आपण फिश टँक पण जरा साफसफाई करून घेऊया. आणि त्यात आत्ताच आणून ठेवलेले 1 महिन्यापूर्वी मासे होते आणि ते मोठे मोठे होते, त्यामुळं तिच्या जरा जीवाला लागलं की अरे देवा, आपल्याकडनं आपण पाणी बदललं नसतं तर मासे मेले नसते. आणि मग तिथं विरेनला असं वाटायला लागलं की बरं झालं आपल्याला फिश मिळाला खेळायला. आणि त्याच्याशी तो कसा बोलतोय बघा. On a right,